नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसतेच आहे। अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान 3 दिवसांपासून सुरू असलेली आग भडकत असल्याने कंपनीच्या आजूबाजूचा 15 किलोमीटर पर्यंतचा परिसर हा रिकामा करण्यात आलाय। कंपनीत असलेल्या बॉयलर तसंच गॅस टँकचा स्फोट झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे। दरम्यान मोठी दुर्घटना टाळण्यासाठी गॅस टँकवर पाण्याचा मारा करून तापमान वाढू न देण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सध्या सुरू आहे। नाशिक मुंबई महामार्गावर असणाऱ्या जिंदाल कंपनीला आग लागली। सलग तिसऱ्या दिवशी ही आग अजूनही धुमसत आहे। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न हे युद्ध पातळीवर केले जात आहे, शर्थीचे प्रयत्न केले जात आहे, तरी देखील आग आटोक्यात येत नाहीये। सर्वात मोठा धोका आजूबाजूच्या गावांना आहे। त्याचबरोबर जिथे ही जिंदाल कंपनी आहे त्याच्याच पुढच्या बाजूला आपण बघतोय की रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे मार्ग आहे। नाशिकहून मुंबईला जाणारा हा रेल्वेचा मार्ग आहे। तिथूनही दळणवळण ही रेल्वेची सुरू असते। त्याच्या पुढे आपण आलो तर नाशिक मुंबई महामार्ग आहे। त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने दोनही अत्यंत महत्त्वाचे हे मार्ग आहे। याच महामार्गाच्या पुढच्या बाजूला मुंडे गाव आहे। जिंदाल कंपनीच्या मागच्या बाजूला बळवंतवाडी गाव आहे, पुढच्या बाजूला मुंडे गाव आहे। या दोनही गावातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार आपण बघतोय की सगळं गाव हे आता रिकामं झालेले आहेत, रस्ते निर्मनुष्य झालेले आहेत। त्यामुळे आग लवकरात लवकर आटोक्यात यावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांकडून केली जाते। मात्र पुन्हा जर एखादा स्फोट झाला, त्या कंपनीमध्ये एक बॉयलर आहे, गॅसचा टँक आहे, त्याचा जर स्फोट झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते। त्याची व्याप्ती आजूबाजूच्या 5 ते 7-8 किलोमीटर पर्यंतच्या परिसरामध्ये असू शकते। ही खबरदारी घेऊन प्रशासनाच्या वतीने जिंदाल कंपनीच्या आजूबाजूची गावं ही रिकामी करण्याचा आदेश देण्यात आलेला होता। त्यानुसार ही गावं आता रिकामी होत आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुंडेगाव, नाशिक।